नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। जेव्हा आपल्याला भरपूर भूक लागते तेव्हा आपल्या मनात कांदे पोहे करण्याचाच विचार येतो, कारण हा पदार्थ झटपट तयार होतो आणि आरोग्यासाठी पौष्टिक देखील आहे। किचनमध्ये अवेलेबल असणाऱ्या साहित्यांपासून कांदे पोहे काही मिनिटांमध्ये तयार होतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने कांदे पोहे खातात। आपल्याला माहीतच आहे पोहे खाणे किती फायदेशीर आहे। पोह्यांमध्ये जीवनसत्वे, प्रथिने, फायबर आणि लोह मुबलक प्रमाणात असतात। पौष्टिक आणि आरोग्यदायी असणाऱ्या पोह्यांची रेसिपी बनवणार आहे। आज मी तुम्हाला कांदा बटाटा पोहे ही रेसिपी करून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सोबत साहित्यही बघून घेऊ। चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हिंग, 1 चमचा साखर, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा डालडा घेतलेला आहे, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने, 4 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले, ते उभे चिरून घेतलेले तर चिरायचे, पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। इथे मी मीडियम साईजचे 2 बटाटे कापून घेतले। पोह्याला फोडणी द्यायच्या आधी आपल्याला पोहे धुवून घ्यायचे। जास्त वेळ आधी भिजत ठेवायचे नाही, 2-3 पाण्याने असं धुवून घ्यायचे आणि त्याकरता धुतले की पाणी यातलं जास्तीचं पाणी निघून जाईल। फोडणी देईपर्यंत आपले पोहे चांगले भिजतील। कढई गरम झाली, त्यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकते। पहिल्यांदा आपण शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे खरपूस तळून घ्यायचे, आधी तळून घ्यायचे, नंतर मग आपण हे पोह्यामध्ये टाकणार आहोत। मग ते पोह्यात टाकल्यावरती काय होणार आहे, हे पोहे शेंगदाणे खरपूसच राहतील, मऊ पडणार नाही। शेंगदाणे खरपूस तळून झाले, आता मी काढून घेते। कढईत अंदाजे 2 ते 3 चमचे तेल आहे, मी त्यामध्ये 1 चमचा डालडा टाकते। मी तेल आणि डालडा मिक्स करून पोहे कांदा बटाटा पोहे करणार आहे। त्यामध्ये मी मोहरी टाकते। मोहरी चांगली तडतडू द्यायची। मोहरी चांगली तडतडली, आता त्यामध्ये मी जिरं टाकते। जिरं टाकलं तर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकते, थोडंसं परतून घ्यायचं, म्हणजे कांदा टाकते। कांदा आपल्याला मऊ करून घ्यायचं, लाल करायचं नाही आहे। कांदा मऊ झाला आहे, त्यामध्ये आता मी आलं लसणाची पेस्ट टाकते। तुम्ही ठेचूनही टाकू शकता। लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। आलं लसूण परतून झाले, छानपैकी परतून झाले। त्याच्यामध्ये आता मी हे बारीक चिरलेले बटाटे टाकते। बटाट्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, पुन्हा एकदा परतून घेऊया। बटाटे लवकर शिजावे म्हणून मी त्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवरती आपण बटाटे शिजवून घेऊया। 2 मिनिटानंतर मी झाकण काढून बटाटा हलवून घेते। 5 ते 10 मिनिटं लागतील बटाटा शिजायला। झाकण ठेवल्यानंतर 2-2 मिनिटांनी आपलं बटाटे हलवून घ्यायचे। शिजेपर्यंत आपल्याला झाकण ठेवायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झाली, आता आपण बघूया बटाटा शिजला की नाही ते। बटाटा शिजला आहे, आता त्यामध्ये आपण हिंग टाकूया। मी आधी टाकला नाही तेलामध्ये, तो करपू शकतो म्हणून मी आता टाकते। परतून घेऊया। बटाटा शिजल्यानंतर आपण हळद टाकायची, छान परतून घ्यायचं आहे। त्यात आता आपण भिजवलेले पोहे टाकूया। मी इथे 1.5 वाटी पोहे घेतलेले आहे। पोहे टाकायच्या आधी हाताने पोहे मोकळे करून घेतले, ते आता त्याच्यामध्ये टाकते। छान मिक्स करून घेऊया। पोहे छान मिक्स झाले, आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। आधी कांदा बटाटा शिजवताना आपण मीठ टाकलेलं होतं, आता आपण मीठ टाकूया चवीनुसार। मीठ टाकले, आता मिक्स करून घेऊया। कांदा बटाटा बनवण्याची एक आठवण आहे माझी लहानपणीची। माझ्या आईकडे ना कधी पाहुणे आले ना तर त्यांची फरमाईश असायची की तुम्ही नाश्त्याला काही बनवू नका, फक्त कांदा पोहे बनवा। माझ्या आईच्या हाताला खूप छान चव आहे आणि ती कांदा बटाटा ज्या पद्धतीने बनवते ना त्या पद्धतीने मलाही जमत नाही, पण प्रयत्न केला। चवीनुसार साखर टाकूया। मी ते 1 चमचा साखर घेतली आहे। हलवून घेऊया, मिक्स करूया। तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा,
कांदा पोहे थोडंसं तूप टाकून तेल टाकून खूप छान चव लागते. 5 मिनिटं आपण झाकून ठेवूया. एक वाफ काढूया. झाकण काढून बघते, वाफ आली की नाही. छान वाफ आली. पोहे तयार, कांदा बटाटा पोहे तयार झाले. पोहे पूर्ण शिजल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. आधीच टाकायचे नाही, त्यामुळे ते नरम पडू शकतात. खाताना मग कुरकुरीत लागणार नाही. करूया, कोथिंबीर टाकूया. कांदा पोह्यामध्ये कांदा जर जास्त टाकला ना पोह्याला चव खूप छान येते आणि पोहे मऊसूत सुद्धा. पोहे तयार झाले, मस्त तयार झाले. गॅस बंद करते आणि डिशमध्ये कांदा बटाटा पोहा सर्व. कांदा बटाटा पोहे रेसिपी तयार झाली. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील. आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.